जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट झालेल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 11 किल्ले आणि तामिळनाडूमधील एक किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील बांधलेले आणि हिंदवी स्वराज्याची आजही साक्ष देत असलेले 12 किल्ले आज युनेस्कोने आपल्या जागतिक वारसा स्थळामध्ये सामील केलेले आहेत। आता या 12 किल्ल्यांचं युनेस्कोमध्ये समाविष्ट झाल्यामुळे आता कोणत्या गोष्टींचा फायदा या 12 किल्ल्यांना होणार आहे हे आपण पहिल्यांदा बघून घेणार आहे। हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आणि त्याचा वारसा म्हणून आता जे हिंदवी स्वराज्यातील किल्ले गड किल्ले आजही साक्ष देत उभे आहेत आणि त्याच्यामुळेच आज या ऐतिहासिक वास्तूंचं युनेस्कोमध्ये झालेल्या यादीत समाविष्ट नाव हे आता जगाला समजून येणार आहे की हिंदवी स्वराज्य काय होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख आता संपूर्ण जगामध्ये आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे आणि त्याचबरोबर असलेल्या महाराष्ट्रातील वास्तुकला त्यांचं आता जगामध्ये एक अद्वितीय स्थान निर्माण होणार आहे। एखाद्या वास्तूचं युनेस्कोच्या लिस्टमध्ये जर नाव समाविष्ट झालं तर त्या वास्तूला काय काय फायदे भेटतात। तसंच आता 12 किल्ले जे हिंदवी स्वराज्यातील 12 किल्ले जे युनेस्कोच्या अंडर गेलेले आहेत त्या 12 किल्ल्यांना आता काय काय फायदा होणार आहे ते आपण पहिल्यांदा बघणार आहे। सगळ्यात पहिला म्हणजे इंटरनॅशनल रिकॉग्निशन अँड प्रेस्टीज म्हणजे जगामध्ये या 12 किल्ल्यांची ओळख हे अद्वितीय वास्तू म्हणून ओळखण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर याचा मान सन्मान ही संपूर्ण जगाला करावा लागणार आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे टुरिझम आणि बेनिफिट। आता टुरिझम म्हणजे जे वर्ल्डमध्ये लोक इंडियामध्ये फिरायला येतात त्यांना कुतूहल असते की युनेस्कोच्या अंडर कोणत्या वस्तू आहेत आणि त्या वस्तूचं ऐतिहासिक असलेलं त्याचं स्वतःचं स्थान तो इतिहास आता पुन्हा एकदा जगाच्या पुढे मांडला जाणारा या 12 किल्ल्यांचा इतिहास आणि हिंदवी स्वराज्य यांचा संपूर्ण इतिहास आता संपूर्ण जगासमोर मांडला जाणार आहे। तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे युनेस्को फंडिंग करतं या यादीत लिस्टेड असलेल्या प्रत्येक वास्तूला युनेस्को स्वतः फंडिंग करतं कन्झर्वेशनसाठी। कारण आता हे 12 किल्ले युनेस्कोच्या अंडर गेल्यामुळे हे वर्ल्ड हेरिटेज म्हणून बनवण्यात येणार आहे जे आजपर्यंत कोणतं सरकार गव्हर्नमेंट करू शकलेलं नाहीये। या किल्ल्यांचं संवर्धन या किल्ल्यांना पुन्हा एकदा तीच त्या काळची सुशोभीकरण आणि तीच भक्कमता देण्यासाठी युनेस्को आता यासाठी फंडिंग करणार आहे। म्हणजे हिंदवी स्वराज्यातील हे किल्ले पुन्हा एकदा त्याच रूपानं जीवित होणार आहेत आणि त्याच पद्धतीनं त्यांचं कन्झर्वेशन होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे प्रोटेक्शन अँड लीगल स्टेटस। आता याचा अर्थ काय प्रोटेक्शन अँड लीगल स्टेटस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागल्या वर्षी काही आंदोलनं झाली जर तुम्हाला आठवत असेल मागल्या वर्षी काही आंदोलनं झालेली आहेत की काही किल्ल्यांवरती जबरदस्तीने कबरी बांधण्यात आलेल्या आणि त्यांची जागा बळकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आणि त्यामुळेच कोल्हापूर असेल किंवा पुणे असेल बऱ्याच ठिकाणी आंदोलनं झालेली आहेत आणि त्याच्यामुळेच हे प्रोटेक्शन आता युनेस्को देणार आहे की कोणत्याही किल्ल्यावरची जागा कोणीही बळकावू शकत नाहीत। हे फक्त आता युनेस्कोच्या अंडर असेल आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज स्वतः आपल्या अंडर घेऊन त्याला स्वतःचं कन्झर्वेशन देऊन स्वतः फंडिंग करून स्वतः प्रोटेक्शन आणि लीगल स्टेटस हे वर्ल्ड वाईड होतं। त्यावरती आता कोणीही त्या जागेचा दुरुपयोग करणार नाही किंवा ती कोणीही जागा लँड अक्वायर करायला जाणार नाही। युनेस्कोच्या व्यतिरिक्त कोणीही त्या जागेचं रिबिल्डिंग करायला जाणार नाही आणि कोणीही त्या जागेवरती पुन्हा हक्क दाखवायला जाणार नाही। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे जो लीगल स्टेटस आणि प्रोटेक्शन युनेस्कोच्या अंडर येतो जो या 12 किल्ल्यांना भेटणार आहे। कोणत्याही धर्माची लोक जागा बळकवण्याचा जर प्रयत्न करत असतील तर युनेस्कोच्या लीगल स्टेटसच्या अंडर त्यांच्यावरती गुन्हा होऊ शकतो इंटरनॅशनल लेवलला। आणि सगळ्यात महत्त्वाचा लास्टचा मुद्दा तो म्हणजे एज्युकेशनल अँड कल्चरल व्हॅल्यूज। आता एज्युकेशनल कल्चरल व्हॅल्यूज म्हणजे या 12 किल्ल्यांचं एक अद्वितीय व्हॅल्यू जे आता संपूर्ण जगाला समजणार आहे की हे 12 किल्ले होते काय हिंदवी स्वराज्य काय होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात रवून ठेवलेल्या हिंदवी स्वराज्याचा पाया जो आजही भक्कमपणे उभा आहे त्याबद्दल आता एज्युकेशनल व्हॅल्यूज वाढणार आहेत आणि संपूर्ण जगामध्ये
हिंदवी स्वराज्य आणि त्याचं एज्युकेशनल कल्चरल हे शिकवलं जाणार आहे। हे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे होते। युनेस्कोच्या अंडर हे किल्ले लिस्टेड झाल्यामुळं आता या किल्ल्यांना बरेचसे फायदे इंटरनॅशनल लेवलला होणार आहेत, जेणेकरून जिथं गव्हर्नमेंट काही ठिकाणी ॲक्शन घेऊ शकत नव्हतं, ज्या ठिकाणी जमिनीच्या जागेवरून काही ठिकाणी जागा बळकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला, त्या ठिकाणी आता युनेस्को स्वतः लीगल स्टेटस केस करू शकतं, इंटरनॅशनल लेवलला त्यांच्याशी फाईट देऊ शकतं आणि युनेस्कोच्या समोर वर्ल्ड हेरिटेजच्या वास्तूसमोर कोणीही जाऊ शकत नाही किंवा कोणीही बळकवण्याचा आणि कोणीही त्याला रिबिल्डिंग किंवा कोणत्याही विचित्र पद्धतीने चित्रित करण्याचा प्रयत्न करू शकत नाहीये। खरंच हा महाराष्ट्रासाठी आणि मराठी लोकांसाठी, हिंदवी स्वराज्यातील प्रत्येक व्यक्तीसाठी हा आज मानाचा सन्मानाचा दिवस आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील 12 किल्ले आज युनेस्कोच्या अंडर गेलेले आहेत। आता हे किल्ले कोणते कोणते आहेत जरा आपण लिस्टिंग बघूया। सगळ्यात पहिला म्हणजे राजगड, त्यानंतर रायगड, प्रतापगड, पन्हाळा, त्यानंतर शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि सुवर्णदुर्ग आणि त्याचबरोबर तो म्हणजे खांदेरी। हे 11 किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि राहिलेला एक किल्ला जो शिवाजी महाराजांचा जो तामिळनाडूमध्ये होता तो म्हणजे जिंजी, जो हिंदवी स्वराज्याची साक्ष देतोय की आजही छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण हिंदुस्थानाला हिंदवी स्वराज्य बनवण्याचं स्वप्न जे पाहिलेलं, हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं स्वप्न पाहिलेलं आणि त्यामुळे त्यांनी संपूर्ण देशाभोवती जे किल्ले उभा केलेले आहेत, जे वर्ल्ड हेरिटेज उभा केलेलं, त्यांचा आज सन्मान होतोय। आता हे किल्ले युनेस्कोच्या अंडर गेले, त्यामुळे नक्कीच यांना पाहिजे तेवढी व्हॅल्यू इंटरनॅशनल लेवलला भेटेलच। पण आता आपली ही जबाबदारी आहे की या वर्ल्ड हेरिटेज असे 12 किल्लेच नाही तर महाराष्ट्रामध्ये तब्बल जेवढे किल्ले आहेत त्या सगळ्यांचं कॉन्झर्वेशन करणं आणि त्यांना सांभाळणं हे आपली काळाची गरज आहे आणि यानंतरच आपण आपल्या वास्तूंना, आपल्या हिंदवी स्वराज्यांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वप्न पाहिलेलं हिंदवी स्वराज्याचं, त्यासाठी आपणही कुठंतरी हातभार लावू। त्या किल्ल्यांसाठीच आपण आता कॉन्झर्वेशन करून त्या किल्ल्यांची निगा राखणे हे आपण आता काळाची गरज आहे। व्हिडिओ आणि माहिती आवडली असली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका। धन्यवाद।